नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर आज आपण तलाठी भरती परीक्षेसाठी जीकेचे प्रश्न घेऊन आलेलो आहोत। हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न मागील तलाठी परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आहेत। तर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करा। तर आजचा पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेत नमूद केलेल्या मूलभूत अधिकारांबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर पहिलं विधान आहे, राज्यघटनेत मूलतः 6 मूलभूत अधिकार सूचीबद्ध केलेले आहेत। त्यानंतरचं विधान आहे, 42व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे समानतेचा अधिकार हा वगळण्यात आला आहे। तर यामध्ये आपल्याला खाली त्यांनी पर्याय दिलेले आहेत। तर 12 ते 35 हे जे कलम आहेत यामध्ये मूलभूत हक्क आहेत। त्यामध्ये 14 ते 18 समानतेचा अधिकार, त्यानंतर 19 ते 22 स्वातंत्र्याचा हक्क, 23 ते 24 शोषणाविरोधाचा हक्क आणि 25 ते 28 धर्म स्वातंत्र्याचा हक्क, 30 ते 30 अल्पसंख्याकांसाठी सांस्कृतिक व शैक्षणिक याचा हक्क। तर 31 या कलमामध्ये संपत्तीचा हक्क, तो घटना 44व्या घटना दुरुस्तीने काय केलेला आहे, रद्द केलेला आहे। घटनात्मक उपाययोजनांचा हक्क। तर कोण आपल्याला 7 अधिकार दिलेले आहेत। तर आता इथे आपला जो आपण जर पर्याय बघितले इथं, तर राज्यघटनेत मूलतः 6 मूलभूत अधिकार सूचीबद्ध केलेले आहे। म्हणजेच इथं हे जे वाक्य आहे हे वाक्य चुकीचं असणार आहे, कारण राज्यघटनेत मूलतः 7 अधिकार सूचीबद्ध केलेले आहे। त्यानंतर 42व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे समानतेचा अधिकार वगळण्यात आलेला आहे। तर इथे समानतेचा अधिकार हा वगळण्यात आलेला नाही, तर संपत्तीचा अधिकार हा वगळण्यात आलेला आहे। म्हणून हे सुद्धा विधान काय आहे, चूक आहे। म्हणजेच आपलं प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 1, 1 किंवा दोन्ही यापैकी एकही नाही। जी मूलभूत हक्क आहेत, ह्या मूलभूत हक्कांवरती प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये हे प्रश्न विचारला जातो। तरचा प्रश्न आहे, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार लक्षद्वीपचा साक्षरता दर किती आहे? तर पर्याय 1 आहे 95.85%, 91.85%, पर्याय 3 18.85%, पर्याय 4 87.85%। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 91.85। तर या प्रश्नाविषयी आपण आणखी माहिती बघू। त्यानंतर ह्याच प्रश्नाचं विश्लेषण आपण करणार आहोत। तर 2011 मध्ये जी जनगणना झाली होती त्यामध्ये भारताचा साक्षरता दर हा किती होता, 74.0.4% होता। त्यानंतर त्यामध्ये पुरुष साक्षरता किती होती, तर पुरुष साक्षरता ही 82.14% इतकी होती आणि महिला साक्षरता दर हा 65.46% इतका होता। तर हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न खूप असे बारीक सारीक या जनगणनेवरती विचारले गेले होते। त्यानंतर भारतीय राज्यांमध्ये म्हणजे 2011च्या जनगणनेनुसार केरळमध्ये सर्वाधिक साक्षरता दर होता, तर तो किती होता, 93.91%। त्यानंतर मिझोरम या राज्याचा 91.85% एवढा साक्षरता दर होता। असा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती प्रार्थना समाजाची तत्वे होती? तर पर्याय 1 आहे मूर्तीपूजेला विरोध, पर्याय 2 आहे एकेश्वरवाद, त्यानंतर पर्याय 3 आहे कर्मकांडाला विरोध। तर उत्तर आहे प्रार्थना समाजाने मूर्तीपूजेला विरोध केला होता, वादाला पण म्हणजे एकेश्वरवाद होता, त्यानंतर कर्मकांडाला सुद्धा त्यांनी काय केला, विरोध केला होता। म्हणजे तिन्ही पर्याय हे बरोबर आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। तर प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली होती, तर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी मुंबई इथे प्रार्थना समाजाची स्थापना केली होती आणि शिवचंद्र सेन यांच्या प्रेरणेतून प्रार्थना समाजाची ही स्थापना केली होती। आणि याचा प्रसार होण्यासाठी किंवा ते चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी त्यांनी सुबोध पत्रिका सुद्धा काय केली होती, सुरू केली होती, सुबोध पत्रिका। नंतरचा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2023 मध्ये बातम्यांमध्ये दिसून आलेला जादुई पिटारा हा एक आहे। तर पर्याय दिले आहेत आपल्याला खाली, नवीन स्वयंचलित अँटी टॅग क्षेपणास्त्र, 2 ऑनलाईन नागरी सेवक तक्रार पोर्टल, 3 खेळ आधारित अध्ययन शिक्षण संबंधित साहित्य आणि 4 आहे बुद्धिमत्ता प्रेरित ड्रोन सिस्टीम। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 खेळ आधारित अध्ययन शिक्षण संबंधित साहित्य। तर हे 3 ते 8 या वयोगटातील मुलांना कसं शिकवायचं
खेळातून कसं शिक्षण द्यायचं यावर आधारित हा जादवी पिटारा होता. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार टिंबटिंब समुदायाच्या लोकसंख्येचा वाढीचा दर हा 15.5% इतका होता. तर पर्याय आहे ख्रिश्चन, 2 आहे मुसलमान, 3 आहे हिंदू, 4 आहे शीख. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ख्रिश्चन. त्यानंतरचा प्रश्न आहे, 12 ऑक्टोबर रोजी टिंबटिंब भारतात माहिती अधिकार कायदा लागू झाला होता. तर पर्याय 1 आहे 2003चा, पर्याय 2 2007, पर्याय 3 2005 आणि पर्याय आहे 4 2001. तर 12 ऑक्टोबर 2005 रोजी भारतात माहिती अधिकाराचा कायदा काय झाला होता, लागू झाला होता. पर्याय क्रमांक 3 2005. कायद्याला 15 जून 2005 रोजी काय मिळाली होती, मंजुरी मिळाली होती आणि 13 ऑक्टोबर 2005 पासून पूर्णपणे हा लागू करण्यात आला होता. तर RTI अधिनियम 2000 मध्ये एकूण 6 प्रकरणे आहेत आणि 31 कलमे आहेत. तर RTI हा जो कायदा आहे या कायद्यामध्ये 6 प्रकरणे आणि 31 कलमे आहे. यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की RTI अधिनियम 2005च्या कायद्यामध्ये किती प्रकरणे किंवा कलमे आहेत. तर एकूण 6 प्रकरणे आहेत आणि 31 कलमे आहेत. नंतरचा प्रश्न आहे, भारताचे पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण होते. तर पर्याय 1 आहे दीपक संधू, 2 AN तिवारी, 3 सुषमा सिंह आणि 4 वजाहत हबीबुल्लाह. नंतरचा प्रश्न आहे, कृष्णा नदीची लांबी सुमारे टिंबटिंब किलोमीटर आहे. तर पर्याय आहे 1600, 2 आहे 1800, 3 आहे 1400 आणि 4 आहे 860. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1400 किलोमीटर एवढी काय आहे, लांबी आहे. तर ही कृष्णा नदी महाबळेश्वर जवळ उगम पावते किंवा महाबळेश्वर जवळ तिचा उगम होतो. त्यानंतर ती सातारा, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यातून वाहत जाते आणि नंतर ती कर्नाटक या राज्यात जाते आणि कर्नाटकवरून ती तेलंगणा आणि तेलंगणावरून ती आंध्र प्रदेशमध्ये जाते आणि आंध्र प्रदेशमध्ये गेल्यानंतर विजयवाडा येथे ती काय करते, त्रिभुज प्रदेश निर्माण करते. सगळ्यात लांब वाहणारी नदी कोणती आहे, तर गंगा आहे. तर ती 2525 किलोमीटर एवढी वाहते किंवा तिची लांबी आहे. गोदावरी आहे, तर गोदावरी नदी 1465 किलोमीटर एवढी लांबी आहे तिची आणि कृष्णा नदीची 1400 किलोमीटर एवढी लांबी. आणि त्यानंतर चौथा क्रमांक लागतो नर्मदा नदीचा. तर नर्मदा नदी 1312 किलोमीटर एवढी तिची लांबी आहे. प्रश्न आहे, टिंबटिंब मधील 42व्या घटना दुरुस्तीद्वारे भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर पर्याय 1 आहे 1978, पर्याय 2 आहे 1976, पर्याय 3 आहे 1970, पर्याय 4 आहे 1972. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर 1976 मधील 42व्या घटना दुरुस्तीद्वारे भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा काय झालेला आहे, समावेश झालेला आहे. तर या प्रश्नामध्ये 2 प्रश्न तयार होऊ शकतात. मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे झालेला आहे हा पण प्रश्न इथे तयार होऊ शकतो. म्हणून 42व्या घटना दुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्यांचा समावेश झालेला आहे आणि 42वी ही घटना दुरुस्ती 1976 साली झालेली आणि यालाच काय म्हणतात, ह्या घटना दुरुस्तीला मिनी घटना दुरुस्ती असं म्हणतात. हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. नंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद 3 हा टिंबटिंबशी संबंधित आहे. त्याचे पर्याय आहे 1 पाकिस्तानातील काही स्थलांतरितांचे नागरिकत्वाचे अधिकार, त्यानंतर 2 आहे राज्यघटनेच्या प्रारंभाच्या वेळी नागरिकत्व, 3 आहे पर्याय संघ राज्यांचे नाव आणि प्रदेश आणि चौथा पर्याय आहे नवीन राज्यांची निर्मिती आणि अस्तित्वातील राज्यांचे क्षेत्र, सीमा किंवा नाव यातील बदल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे, टिंबटिंब 2022 मध्ये वित्त मंत्रालयाने भारताच्या पहिल्या सार्वभौम ग्रीन बॉन्ड फ्रेमवर्कला मान्यता दिली. तर त्याचे पर्याय हे ऑगस्ट, 2 नोव्हेंबर आणि 3 ऑक्टोबर आणि 4 सप्टेंबर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नोव्हेंबर 2022 मध्ये. नंतरचा प्रश्न आहे, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान कोणत्या वर्षी सविनय कायदेभंग चळवळीची गती मंदावली. तर पर्याय आहे 1928, पर्याय 2 1938, पर्याय 3 1934 आणि पर्याय 4 आहे 1936.
तर सविनय कायदेभंग ही चळवळ 1930 रोजी सुरू झाली होती आणि ती 1934 पर्यंत चालू राहिली किंवा तिची गती 1934ला मंदावली। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3 1934। नंतरचा प्रश्न आहे, मार्च 2023 मध्ये टिंबटिंब हे आरोग्य हक्क कायदा लागू करणारे पहिले भारतीय राज्य बनले होते। तर पर्याय क्रमांक आहे 1 राजस्थान, 2 हरियाणा, 3 केरळ, 4 बिहार। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राजस्थान। नंतरचा प्रश्न आहे, पृथ्वीचे कवच हे तिच्या आकारमानाच्या टिंबटिंब टक्के आहे। तर पर्याय आहे 1% 2 10%, 3 5%, 4 20%। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1% पृथ्वीचे कवच हे तिच्या आकारमानाच्या 1% आहे। तर अशा पद्धतीने आज आपण तलाठी भरती परीक्षेमधले मागील वर्षाचे जे प्रश्न होते ते प्रश्न आज आपण त्याचा आढावा आज घेतलेला आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।